थोड्या वाटाघाटी झाल्यानंतर माघार घ्यायचं माघार कदाचित ते भूमिकेबद्दल घेऊ शकतात। त्यांनी केलेलं भाषण हे सोशल मीडियामध्ये सर्वांच्या मोबाईलमध्ये तरी गेलेलं आहे। आमचा विरोध म्हणजे ताईंचा विरोध, साहेबांचा विरोध ते करू शकतात, कारण का ते शिंदे गटामध्ये आहेत आणि आज शिंदे गट हे भाजप बरोबर सत्तेत आहे। आम्ही तसं बघितलं तर आम्ही विरोधात आहोत। विरोधकाच्या बद्दल कुणी काही बोलू शकतं, पण जे लोक सत्तेत होते म्हणजे अजितदादा तर सत्तेतच आहेत तुमच्या बरोबर, तरी सुद्धा तुम्ही अजितदादांच्या विरोधात बोलत होता। मग तुम्हाला कुणीतरी बोलायला लावलं का? वाटाघाटी करायच्या होत्या, प्रेशर आणायचं होतं, वातावरण निर्माण करायचं होतं, विविध नेत्यांना तुम्हाला भेटायचं होतं आणि मग वातावरण निर्माण झाल्यानंतर थोड्या वाटाघाटी झाल्यानंतर माघार घ्यायची, अशी भूमिका तुमची होती का? पण ही भूमिका घेत असताना लोकांना आता कळालेलं आहे की बरेच नेते भाषण करतात, दबाव आणतात, मग एका खोलीत बसतात, वाटाघाटी होती आणि भूमिका बदलतात। आता आज अशी परिस्थिती आहे, भूमिका बदलणाऱ्या नेत्यांवरच सामान्य लोकांचा विश्वास राहिलेला नाही। बारामती मतदारसंघामध्ये विजय शिवतारे सातत्याने म्हणत होते की अजितदादांना विरोध केला जातो, तरी सुद्धा आता त्यांनी आता भूमिका बदलली। तर हा विरोध नेमका कसा आहे? कोणाला विरोध आहे? अजितदादांना। लोकांकडनं विरोध आहेच ना। विचार सोडणं हे सोपं नसतं आणि त्यांनी तो विचार सोडला, सत्तेसाठी सोडला, पदासाठी सोडला। आज भाजप बरोबर जाऊन ते सत्तेत बसलेले आहेत, जे लोकांना आवडलेलं नाही। भाजपच्या विरोधात आज रोष आहे। शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय तुम्ही घेत नाही। मोठे मोठे महाराष्ट्रातले प्रोजेक्ट गुजरातमध्ये नेले जातात। गुजरातचं भलं भाजपच्या नेत्यांनी, महाराष्ट्राच्या नेत्यांनी नेहमीच केलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्वच घटक या महाराष्ट्रात अडचणीत असताना दादा जर बीजेपी बरोबर जात असतील तर साहजिकच आहे विरोध हा सामान्य लोकांकडनं दादांच्या बाबतीत नक्कीच होत आहे। आणि या लोकसभेमध्ये बारामती लोकसभा तुम्ही घ्या, नाहीतर ह्याच्याच बरोबर इतरही सर्व लोकसभा, तिथं भाजपलाही मोठ्या प्रमाणात पराजय स्वीकारावा लागेल। आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत ते आज कदाचित त्यांना असं वाटत असेल सत्तेत आहेत ते फक्त लोकसभेपुरतेच राहतील, जसं 9ची अपेक्षा ठेवताना 4-5 वर त्यांना आता कुठेतरी सहमती मानावी लागत आहे, तसंच विधानसभेला कदाचित त्यांना एक सुद्धा जागा मिळणार नाही। हे त्यांच्या पदाधिकारी आणि त्यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांना नक्कीच कळलेलं आहे। भावनिक नक्कीच झालेले, लोक भावनिक आहेत, मतदार भावनिक आहेत, कार्यकर्ते भावनिक आहेत। आणि ह्या सर्व कार्यकर्त्यांना, मतदारांना हे माहिती आहे की जे आज सत्तेत आहेत ते पैशाची ताकद मोठ्या प्रमाणात वापरणार आहेत। आज आता भोर तालुक्यामध्ये आपण आहोत, बऱ्याच गावामध्ये काही कंपनीची लोक प्रचाराला आलेली आहेत। मग इथल्या लोकांवर तुमचा विश्वास नाही का? इथल्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही का? तुम्ही एका गटामध्ये 50-50 लोक तुम्ही तुमच्या विविध कंपनीमध्ये काम करणारी जर तुम्ही टाकणार असाल, त्यांच्याकडनं प्रचार करून घेणार असाल, तिथे जी बाहेरून लोक जी येत आहेत ती इथं असणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवणार आहेत। म्हणजे कोण कुठं जातोय, कोणाला भेटतोय, काय करतोय, रात्री भेटतोय का सकाळी भेटतोय, मग तो कुठल्या विचाराचा आहे, मग त्याला आपल्याला कसं दबाव आणता येईल, उद्या काय करता येईल, हे वॉच ठेवण्यासाठी भाजप ज्या पद्धतीने काम करतं, इम्पोर्टेड लोक जसं नेता घेतं तसं इथं इम्पोर्टेड कार्यकर्ते या भोर तालुक्यामध्ये या बारामती मतदारसंघामध्ये आलेली तुम्हाला सर्वांना बघायला मिळतील। तुम्ही पत्रकार आहात, अभ्यासू आहात, इथल्या पत्रकारांबद्दल मी खूप काही ऐकलेलं आहे। याच्यात थोडंसं खोलात जावा आणि मग इथं असणाऱ्या जनतेवरच जर ह्यांचा उमेदवाराचा, भाजपच्या उमेदवाराचा विश्वास नसेल, कार्यकर्त्यांवरच नसेल, तर ते कार्यकर्ते त्यांचा प्रचार कसा करतील, हेच आमचं सगळ्यांचं मत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।